नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि सगळ्यांना आवडणारी अशी भाजी, जे पनीर शिमला मिर्च मसाला भाजी. ही भाजी फक्त 10 मिनिटात तयार होते, शिवाय हॉटेलपेक्षाही चविष्ट अशी तयार होते. इथे मी काजू पेस्ट न वापरता ही भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर ही तितकीच चविष्ट अशी ही भाजी लागते. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पनीर शिमला मिर्च मसाला भाजी बनवण्यासाठी प्रथम आपण पनीर आणि शिमला मिर्च व्यवस्थित तेलात फ्राय करून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता तेल थोडेसे गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये चिमूटभर आपण पावडर मसाले घालूया. त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, त्याबरोबरच धणेपूड, चाट मसाला आणि गरम मसाला हे सर्व जिन्नस आपण तेलामध्ये फक्त अर्धा मिनिटभर परतून घेणार आहोत, नाहीतर पावडर मसाले करपण्याची शक्यता असते. त्याबरोबरच चिमूटभर आपण मीठही घालणार आहोत. आता हे सर्व जिन्नस आपण थोडेसे गरम करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये पनीर आणि शिमला मिर्च घालूया आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून सतत ढवळून अगदी व्यवस्थित परतून घेऊया. पनीर अगदी व्यवस्थित कोट होईस्तोवर मसाल्यात आपण अशा प्रकारे सतत ढवळून अगदी दोन्ही जिन्नस व्यवस्थित परतून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे पनीर आणि शिमला मिर्च व्यवस्थित मी परतून तेलात घेतले आहेत. आता लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. आता पनीर आणि शिमला मिर्च थंड होईस्तोवर आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. आता त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालूया आणि जिरे व्यवस्थित तडतडू देऊया. जिरे तडतडल्यावर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूया आणि कांदाही अगदी ट्रान्सपरंट होईस्तोवर तेलात व्यवस्थित परतून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर कांदा तेलात व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यामध्ये आपण 1 चमचा बटर घालूया. बटरमुळे ह्या भाजीला चव अगदी अप्रतिम अशी येते. जर बटर घालायचे असतील तर घाला, नाही घातले तरी चालेल. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर कांदा अगदी ट्रान्सपरंट होईस्तोवर व्यवस्थित परतून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये आपण 1 मोठा चमचा बेसन घालूया. बेसनामुळे या भाजीला चवही छान येते आणि भाजी घट्टसर होण्यास मदत होते. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपण बेसन अगदी खमंग सुवास येईस्तोवर व्यवस्थित भाजून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता बेसनही अगदी खमंग भाजले आहे आणि त्याचा सुवास घरभर दळवळतो आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण पावडर मसाले घालूया. त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, त्याबरोबरच गरम मसाला, चाट मसाला आणि धणेपूड हे सर्व जिन्नस आपण त्यामध्ये घालूया. आता मसाले करपू नये म्हणून मी त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे पाणी घालणार आहे. त्यामुळे त्याचा कच्चेपणाही निघून जाईल आणि मसाले तेलात करपणारही नाही. म्हणून 2 ते 3 चमचे अशा प्रकारे पाणी मसाल्यात घालून व्यवस्थित अशा प्रकारे परतून घ्यायचे आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता मसाले पूर्णपणे अगदी व्यवस्थित परतले गेले आहेत आणि कढईपासून वेगळेही होत आहेत, म्हणजेच तेलही सुटले आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण 2 टोमॅटोची प्युरी घालूया. ह्या प्युरीमध्ये मी अर्धा इंच आले आणि 7 ते 8 लसूण पाकळ्याही घातल्या आहेत. त्यामुळे वेगळी आलं लसूण पेस्ट घालायची गरज नसते. आता टोमॅटो प्युरी मसाल्यात घातल्यावर अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने साधारणतः 2 ते 3 मिनिटे अगदी व्यवस्थित त्यामध्ये एकजीव करून घेऊया, म्हणजे मसाल्यांची पुरेपूर चव त्यामध्ये उतरेल. साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता मसाले पूर्णपणे ग्रेव्हीमध्ये एकजीव झाले आहेत. आता त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालूया आणि पुन्हा ग्रेव्ही अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. हे करत असताना गॅस अगदी मीडियमच ठेवून साधारणतः
2 ते 3 मिनटे ग्रेव्ही व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. अजून ही ग्रेव्ही थोडीशी कच्ची आहे, कारण त्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घातली आहे. आता टोमॅटो आणि बाकीचे जिन्नस व्यवस्थित एकजीव व्हावेत आणि त्याचा कच्चेपणा जावा, यासाठी कढईवर मी झाकण ठेवून साधारणतः 5 मिनटे ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घेणार आहे. साधारणतः 5 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता ग्रेव्ही अगदी व्यवस्थित शिजली आहे आणि त्यावर तेलही सुटले आहे. म्हणजे ग्रेव्ही अगदी व्यवस्थित शिजली आहे आणि कढईपासून वेगळीही होत आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण जे तळून घेतलेले पनीर आणि शिमला मिरची आहे ते लगेचच त्यामध्ये हलक्या हाताने घालूया आणि ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया. म्हणजे मसाल्यांची पुरेपूर चव पनीर आणि शिमला मिरचीमध्ये उतरेल. साधारणतः 1 ते 2 मिनटे अगदी व्यवस्थित सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर त्यात गरजेनुसार पाणी घालूया. आपल्याला जेवढी ग्रेव्ही पातळ किंवा जाडसर हवी आहे त्याप्रमाणे इथे पाण्याचा वापर करायचा आहे. इथे मी गरम पाण्याचा वापर करत आहे, कारण भाजी अगदी त्यामुळे चविष्ट होते. आता सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर त्यात 2 चमचे आपण फ्रेश क्रीम घालूया आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया. इथे मी फ्रेश क्रीमचा वापर करत आहे. तुम्ही ह्या स्टेजमध्ये काजू अगदी व्यवस्थित बॉईल करून त्याची अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेऊन ह्यामध्ये घालू शकता. आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर पुन्हा कढईवर झाकण ठेवूया आणि 4 ते 5 मिनटे हे जिन्नस व्यवस्थित शिजवून घेऊया. पाहू शकता 5 मिनिटानंतर अगदी भाजी व्यवस्थितपणे एकजीव झाली आहे आणि घट्टसरही झाली आहे. आता वरून आवश्यकतेनुसार कोथिंबीर पेरूया आणि पुन्हा भाजी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता भाजी पूर्णपणे तयार झाली आहे. लगेचच गॅस बंद करून गरमागरम भाजी सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली पनीर शिमला मिर्च मसाला भाजी. ही भाजी तुम्ही नानबरोबर, पराठ्याबरोबर, पुरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. पाहू शकता किती परफेक्ट टेक्स्चर भाजीला आले आहे आणि रंगही सुरेख आला आहे. अगदी हॉटेलपेक्षा चविष्ट ही भाजी तयार झाली आहे. गरमागरम लगेच भाजी सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली अगदी घरगुती मसाले वापरून आणि कोणतेही महागडे साहित्य न वापरता अगदी मोजक्या साहित्यात पनीर शिमला मिर्च मसाला भाजी. ही पनीर मसाला शिमला मिर्च भाजी जर तुम्ही एकदा बनवून पाहिली तर पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे बनवाल. अगदी चविष्ट ही भाजी आणि मोजक्या साहित्यात तयार होते. तुम्ही अशाच प्रकारे पनीर शिमला मिर्च मसाला भाजी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशा चमचमीत, चटपटीत आणि खमंग अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.